गुड मॉर्निंग मित्रांनो, मी अनिकेत पाध्ये. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आत्तापर्यंत मी जे काही व्हिडिओ बनवलेले ते फक्त ट्रॅव्हल व्हिडिओ बनवून टाकलेले. पण आज स्पेशली म्हटलं एक असा व्लॉग टाईप व्हिडिओ बनवूया. त्याला कारण पण तसं आहे, जसं तुम्ही टायटलवरून ओळखलं असेल की मी आज आलो आहे राजगडावर. आणि ही जागा अशी आहे की जेवढी तुम्हाला जास्त माहिती देता येईल तो प्रयत्न व्हावा, यासाठीच मी ते व्हिडिओ बनवतो आहे. तर जसं तुम्ही माझ्या मागे बघू शकताय की आपल्या इथे पद्मावती तलाव आहे आणि मी आता पद्मावती माचीवर आहे. मागे तुम्हाला इथे पद्मावती मंदिर दिसतंय. तर बघूया, आपण आता फिरायला चालू करूया. आत्ताच सूर्योदय झाला आहे. आम्ही पाली दरवाजा मार्गे आलो. एक 3:30-4च्या आसपास आम्ही पाली दरवाजाच्या पायथ्याला पोचलो आणि तिथून चढायला सुरुवात केली 4:30च्या आसपास. आणि 6:30पर्यंत वरती आलेलो होतो. 6:30 पावणे 7पर्यंत छान सूर्योदय बघितला. तर आता पुढचं तुम्हाला दाखवतो. तर मंडळी, तुम्हाला मी दाखवतो चोर दरवाजाची वाट. बघून घ्या एकदा. बघा, हा आहे चोर दरवाजा. गुंजवण्याहून तुम्ही येताना चोर दरवाजाच्या वाटेने येता. अतिशय अशी उंच वाट आहे. आपण आता इथून चढूया. चोर दरवाजा असल्या कारणाने आपल्याला इथून वाकूनच यावं लागतंय. मी आलो. आणि या चोर दरवाजाकडून पुढे बघितलं तर इथे समोर प्रशस्त असा पसरलेला तोरणा किल्ला आपल्याला दिसत आहे. चोर दरवाजाच्या बुरुजावरून समोर पसरलेला तोरणा. छान सोनकी फुललेली आहे. ही खाली जी समोर दिसते आहे ही वाट गुंजवण्याहून येणारी. चोर दरवाजाकडून पद्मावती माचीवर जातानाचा हा रस्ता पद्मावती मंदिराकडे. आणि तो समोर मागे तुम्हाला दिसत आहे बालेकिल्ला. सईबाई राणी साहेबांची समाधी. या आपल्या दुसरे छत्रपती संभाजीराजांच्या आई. रामेश्वर मंदिर आणि समोर पद्मावती मंदिर. हा जो परिसर आहे तो पद्मावती माचीचा आहे. आता आपण जात आहोत सुवेळा माचीकडे. आणि तुम्ही जाताना बघाल की इकडे माझ्या मागे तुम्हाला पूर्ण पसरलेली अशी सुवेळा माची दिसेल. हा गुंजवणे बुरुज आहे, त्याच्या मागे सुवेळा माची. आणि नेढं पण दिसतं, ते सध्या आपल्याला दिसत नाही आहे. बघूया सुवेळा माचीकडे जाण्याचा रस्ता. पद्मावती माचीवर सदरेपासून 2 रस्ते फुटतात. एक जातो सुवेळा माचीकडे आणि एक जातो बालेकिल्ल्याला. सदरेवरून डाव्या हाताला जो रस्ता जातो खालच्या दिशेला
तो सुवेळा माचीकडे जातो आणि उजव्या हाताचा रस्ता जो वरती जातो तो बालेकिल्ल्याकडे. तर मंडळी तुम्ही बघू शकता, आम्ही आता सुवेळा माचीला जाताना आम्हाला एक मस्त व्ह्यू मिळाला आहे. तर इथून तुम्हाला पूर्ण संजीवनी माची दिसेल. ती संजीवनी माची अशी या बाजूला तुम्हाला हा बालेकिल्ला दिसतो आणि तिथे ती पसरलेली पद्मावती माची, असा पूर्ण तुम्हाला हा राजगडचा हा पूर्ण असा शॉट मिळेल. इकडनं संजीवनी माचीपासून ते बालेकिल्ला आणि पद्मावती माची. तर मित्रांनो, आता आम्ही निघालो आहे संजीवनी माचीकडे सूर्यास्त पाहायला. तर बघूया किती छान सूर्यास्त बघायला मिळतो आहे, कारण संजीवनी माचीचा विस्तार असाही पूर्व पश्चिम आहे. त्यामुळे आपल्याला बहुत करून चांगला सूर्यास्त बघायला मिळेल अशी अपेक्षा आहे. बघूया, चला. सध्या आम्ही आता संजीवनीच्या वाटेकडे चाललो आहोत. सदरेवरून बालेकिल्ल्याची वाट पकडायची आणि पुढे जाऊन उजवीकडे वळायचं. संजीवनीच्या सदरेहून पुढे जाताना मस्त पिवळी फुलं फुललेली आहेत, बघू शकता आपण.
गरमागरम मॅगी इकडे करा. राजगडावर. चंद्रतळ. समोर पसरलेलं चंद्रतळ आणि मागे पाण्याचं टाकं. चंद्रतळासमोरील ब्रह्मेश्वर मंदिराकडे जाताना. तर आपण समोर बघू शकताय बालेकिल्ल्यावरील सदर. अजूनही इथे आपल्याला बऱ्यापैकी बांधकामाचे अवशेष दिसत आहेत. पूर्वी इथे राजवाडा असण्याची शक्यता आहे. अजून पण बऱ्यापैकी अवशेष आपण इथे बघू शकतो. हे पहा, इथे राजवाड्याचे अवशेष आपल्याला बघायला मिळतील. आणि इथे समोरून आपल्याला संजीवनी माचीचा व्ह्यू मिळेल. आणि समोर पसरलेली संजीवनी माची. तर आपण पहिल्या दिंडीतून खाली उतरत आहोत. बालेकिल्ल्याची वाट आणि खूपच खडी वाट आहे. अतिशय सांभाळून उतरावं लागतं. हां, भरपूर माहिती मिळाली असती. पण आता हा पूर्णच पुसला गेलाय रे शिलालेख. हां, बऱ्याच लाईन्स आहेत त्याच्या. 1 2 3 4 इथून सुरुवात आहे. हे बघ, इथून ही सुरुवात आहे. हे पण आहे काहीतरी. हे बघ ना, आणि इथे पण आहे. हे बघ, हे पण काहीतरी आहे. लाईनचं शिलालेख आहे. अजून खाली येते. खूप मोठी इन्फॉर्मेशन गेली. रीडेबल नाही तो आता. तो जेव्हा दृष्टीस पडला त्याच वेळेला तो हे नव्हता. अच्छा, मग तो आधी. आणि हे पण इथून पाणी वगैरे वाहतं बहुतेक. त्यामुळे पण मे बी तो हे झाला असेल. चला चला.